नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक पद भरतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा तांत्रिक घटकामधील एक विषय तो म्हणजे पीक उत्पादन व तंत्रज्ञान। तर या संदर्भात आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण नोट्स अशा पाहणार आहोत। तर बघा, पीक उत्पादन व तंत्रज्ञान याच्यावर आपण याच्यापूर्वी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि खूप महत्त्वाचे। त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया याच्यावर आपण व्हिडिओ टाकलेले IMP आहे, त्याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि ती प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिला ओपन करून ते सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमध्ये नगदी पिके याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर बघूया आपण कापूस या पिकाबद्दल काही माहिती। बघा, कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं नगदी पीक आहे। कापूस हे जे आहे हे महाराष्ट्रामधलं काय आहे, महत्त्वाचं नगदी पीक आहे। कापसाला काळ्या मातीतील पांढरं सोनं असं सुद्धा म्हटलं जातं। काय? काळ्या मातीतील पांढरं सोनं असं सुद्धा कापसाला म्हटलं जातं। कापूस हे तंतू पिकातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे। कोणत्या पिकामध्ये? जे तंतू पीक आहे त्याच्यामधलं कापूस हे काय आहे, सर्वात महत्त्वाचं पीक आहे। मग या कापूस या पिकासाठी जमीन कशी पाहिजे? तर याच्यासाठी जमीन लागते बा मध्यम ते भारी आणि मध्यम ते काळी या प्रकारची जमीन कापूस या पिकासाठी आवश्यक आहे। मग जमिनीचा सामू किती असायला पाहिजे कापूस याचं उत्पादन घेण्यासाठी? तर जमिनीचा सामू लागतो बघा 5.5 ते 8.5च्या दरम्यान उपयुक्त आहे। कापसासाठी हवामान कसं लागतं? तर हवामान लागतं उष्ण व कोरडं। तरी मग विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चला। आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते पॉईंट तुम्ही काय करा, नोट डाऊन करत चला। मग जमिनीचा सामू किती लागतो कापूस या पिकासाठी? तर 5.5 ते 8.5च्या दरम्यान उपयुक्त आहे। हवामान कसं लागतं? उष्ण व कोरडं हवामान लागतं। बघा, आता कापूस या पिकाचं आपण शास्त्रीय नाव पाहू। प्रत्येक धान्याचे शास्त्रीय नाव आपण घेतलेले, त्यामध्ये कापूस या पिकाचं शास्त्रीय नाव बघायचं आहे। तर त्याच्यामध्ये बघा, जो देशी कापूस आहे, देशी वाण आहे, तर त्याचे नाव काय आहे? त्याचं नाव आहे पहा गॉसिपियम आर्बोरियम हर्बॅकम या नावाने हा देशी कापूस ओळखला जातो। काय लक्षात असू द्या, IMP आहे गॉसिपियम आर्बोरियम हर्बॅकम। त्यानंतर दुसरा वाण आहे अमेरिकन कापूस। तर अमेरिकन कापसाचं नाव काय आहे? शास्त्रीय नाव गॉसिपियम हिर्सुटम। हे काय आहे? अमेरिकन कापसाचं शास्त्रीय नाव आहे। आता बघा, कापूस या पिकाला पुरातन काळाचा इतिहास आहे, कारण कापूस या पिकाचं वर्णन ऋग्वेदात कापसाचा उल्लेख आहे। ऋग्वेदामध्ये काय कापसाचा उल्लेख आहे। इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी भारतात कापूस लागवड होत होती। किती हजार वर्षापूर्वी? 3000 वर्षापूर्वी। रिकाम्या जागामध्ये किंवा एका वाक्यात उत्तरामध्ये किंवा जोड्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी भारतात कापूस लागवड होत होती आणि गंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट कापसाला ग्रीकांनी काय नाव दिलं होतं? गॅजिटिकी। ग्रीक लोकांनी त्याला गॅजिटिकी असं नाव दिलेलं होतं। तर तो कुठं उत्पादन होत होतं? त्याचं गंगेच्या खोऱ्यातील। त्यानंतरचं पॉईंट आहे बघा, कापसाच्या सरकीमध्ये तेलाचं प्रमाण किती असतं? असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कापसाच्या सरकीमध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के असतं? तर 18 ते 24% असते। आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो त्या तेलाचा, सरकीच्या तेलाचा? तर वनस्पती तूप तयार करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो। त्यानंतर बघूया मध्यवर्ती कापूस संस्था कुठे आहे? महाराष्ट्रामधली मध्यवर्ती कापूस संस्था आहे नागपूर या ठिकाणी। आणि कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ? तर कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ आहे अकोला या ठिकाणी। लक्षात असू द्या, मध्यवर्ती कापूस संस्था नागपूर आणि कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ अकोला। महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम कधीचा आहे? 1971चा आहे। कापूस उत्पादनात जगात पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो कापूस उत्पादनामध्ये। त्यानंतर बघा, कापूस उत्पादनात भारतातील पहिले राज्य कोणतं आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादन होतं? तर कापूस उत्पादनामध्ये भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र। लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे। कपाशीची पहिली व्यापारी जात कोणती? बघा, पहिली व्यापारी जात कोणती आहे? तर डॉक्टर सी.टी. पटेल
यांनी 1970मध्ये हायब्रिड 4 ही कापसाची पहिली व्यापारी जात विकसित केली होती. कधी? 1970मध्ये. कोणी? डॉक्टर सी.टी. पटेल यांनी. कोणती जात? तर हायब्रिड 4 ही कपाशीची पहिली व्यापारी जात विकसित केलेली आहे. त्यानंतर बघा, कापूस एकाधिकार खरेदी योजना. ही मूळ संकल्पना कोणाची होती की कापूस एकाधिकार खरेदी योजना? ही मूळ संकल्पना होती वसंतराव नाईक यांची. महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम 1971 पहिले पाहिलेलंच आहे. तर 1971नुसार महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना यशस्वीपणे राबवणारं महाराष्ट्र ही देशातील एकमेव राज्य आहे. त्यानंतर आपण बघूया सघन कापूस विकास कार्यक्रम. सघन कापूस विकास कार्यक्रम याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये काय आहे? खर्च केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा किती असतो? 75-25%. म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार. केंद्र सरकारचं किती टक्के? 75 आणि राज्य 25. याची सुरुवात कधीपासून झालेली? सघन कापूस विकास कार्यक्रमाची सुरुवात झालेली 1994-95मध्ये. याचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश आहे उत्कृष्ट प्रतीच्या सुधारित व निर्यातीस योग्य अशा प्रकारच्या कापसाची उत्पादन क्षमता वाढविणे. लक्षात आलं? महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट डाऊन करत चला. उद्देश काय आहे? उत्कृष्ट प्रतीच्या सुधारित व निर्यातीस योग्य अशा प्रकारच्या कापसाची उत्पादन क्षमता वाढवणे. त्यानंतर महाराष्ट्रातील 20 प्रमुख कापूस उत्पादन जिल्ह्यातील योजना राबविली जाते. ही जी योजना आहे सघन कापूस कार्यक्रम, ही महाराष्ट्रामध्ये 20 प्रमुख कापूस उत्पादन जिल्ह्यातील ही योजना राबविली जाते. आता याच्यानंतर बघूया आपण कापसाच्या जाती. कापसाच्या जाती कोणकोणत्या आहे पहा. ज्योती आहे, वायवन आहे, एकनाथ आहे, रोहिणी, नामदेव, पौर्णिमा, सावता, PKV 81 रेणुका, PKV हायब्रिड 2 आणि JLH 168 ह्या काय कापसाच्या जाती आहे. त्यानंतर कापसाचे बीटी वाण पहा काय काय आहे. तर बीटी वाणाचे विस्तारित रूप काय आहे? बॅसिलस थुरिजिएन्सिस. हे काय आहे? बीटीचं विस्तारित रूप आहे. एखाद्या वेळेस ते विचारलं जाऊ शकतं. मग बीटी कापूस ही आनुवंशिकदृष्ट्या सुधारित कीटक प्रतिरोधक वनस्पती कापसाची जात आहे. बीटी कापूस कसा आहे? बीटी कापूस ही आनुवंशिकदृष्ट्या सुधारित कीटक प्रतिरोधक वनस्पती कापसाची जात आहे, जी बोंडअळींचा सामना करण्यासाठी कीटकनाशक तयार करते. बीटी कापूस महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. तरी विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला काय करा? ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला चालता चालता लाईक नक्की करत चला. तसेच एखादा पॉईंट जर गलत होत असेल तर योग्य पॉईंट त्याचं उत्तरसुद्धा मला कमेंटमध्ये देत चला. पुढचा प्रश्न बघा. पुढची जी जात आहे नगदी पीक आहे ती आहे ऊस. आता ऊस या पिकाचं शास्त्रीय नाव काय आहे? काय आहे? शाक्रम ऑफिसिनॅरम हे शास्त्रीय नाव आहे. कशाचं? ऊस या पिकाचं. मग ऊसाचं मूळ स्थान कोणतं आहे? तर ऊसाचं मूळ स्थान येतं आग्नेय आशिया म्हणजे भारत व न्यू गियाना हे कापूस या पिकाचं मूळ स्थान आहे. आग्नेय आशिया, भारत व न्यू गियाना. म्हणजे जो ब्रँडिश शास्त्रज्ञ होता, कोणता? ब्रँडिश, त्यांनी 1956मध्ये यांनी न्यू गिनी हे उगमन स्थान असल्याचे नमूद केले आहे. महत्त्वाचं आहे. त्यानंतर मैदानी प्रदेशात ऊस हे नगदी पीक आहे. जो मैदानी प्रदेश आहे ह्याच्यामध्ये ऊस काय आहे? नगदी पीक आहे. त्यानंतर ऊस हे बहुवार्षिक गवताची जात आहे. ऊस काय? बहुवार्षिक गवताची जात आहे. ऊस हे C4 प्रकारातील पीक आहे. कोणत्या प्रकारामधलं आहे? प्रकार जर विचारला तुम्हाला ऊसाचा प्रकार कोणता आहे तर कोणत्या प्रकारातील आहे? तर C4 या प्रकारातील पीक आहे. त्यामुळे त्याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. देशातील सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य. आता आपल्या भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य कोणकोणते आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे. बघा त्याच्यामध्ये नंबर 1ला आहे उत्तर प्रदेश, नंबर 2ला आहे महाराष्ट्र आणि नंबर 3ला आहे कर्नाटक. सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. मग असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की साखर उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? मग साखर उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणता की याच्यापूर्वी उत्तर प्रदेश हे तुम्ही वाचलं असेल, परंतु आजच्या घडीला साखर उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र. मग जमीन
कशी लागेल? जमीन भारी अथवा मध्यम गाळाच्या व चांगल्या निचऱ्याची जमीन ऊस पिकासाठी योग्य असते. जमिनीचा प्रकार कसा पाहिजे ऊस घेण्यासाठी? ऊस पीक घेण्यासाठी जमीन भारी अथवा मध्यम गाळाच्या व चांगल्या निचऱ्याची जमीन ही ऊस पिकासाठी योग्य असते. त्यानंतर जमिनीचा सामू किती पाहिजे ऊस पिकासाठी? तर जमिनीचा सामू हा 6.5 ते 8.5 सामू असेल तर उत्तम आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. ऊस या पिकासाठी हवामान कसं लागतं बघा. तर ऊस पिकासाठी हवामान लागतं कोरडं, उष्ण व कोरडं. त्यानंतर लागवडीचा हंगाम. आता ऊसाच्या लागवडीचा हंगाम कधीचा आहे? तर ऊसाची लागवड ही 12 महिने केली होत असते. लक्षात असू द्या, लागवड जरी 12 महिने करता येत असेल तरी पण ती लागवडीचे 3 प्रमुख हंगाम आहेत. आता साखर उत्पादनात भारताचा जगात क्रमांक कितवा आहे? साखर उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये 2रा क्रमांक आहे. आणि साखरेचा जगात सर्वाधिक उपभोक्ता देश कोणता आहे की जिथं साखर जास्त वापरली जाते? असा देश कोणता आहे जगामध्ये? तर तो सुद्धा भारत देशच आहे. साखरेचा जगात सर्वाधिक उपभोक्ता देश कोणता आहे? तर भारत आहे. आता बघा, ऊस लावणीचे प्रमुख हंगाम पाहू आपण. तर ऊस लावणीचे प्रमुख हंगाम किती? 4 पडतात. कोणकोणते येते पहा. आडसाली हंगाम एक आडसाली हंगाम आहे. जे आडसाली ऊस असतो ना त्याचा हंगाम कधी आहे? त्याचा लावण्याचा कालावधी बघा जुलै ते ऑगस्ट. आडसाली हंगाम लागवड कालावधी आहे जुलै ते ऑगस्ट. मग हा ऊस किती महिने शेतात राहतो? तर 16 ते 18 महिने शेतात राहतो. कोणता? आडसाली ऊस. त्यानंतर दुसरा हंगाम आहे पूर्व हंगामी लागवड. आता ही पूर्व हंगामी लागवड कधी केली जाते? हिचा कालावधी आहे पहा सप्टेंबर ते नोव्हेंबर. सप्टेंबर ते नोव्हेंबर याच्या दरम्यान काय आहे? पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली जाते. मग हा ऊस शेतामध्ये किती महिने राहतो? तर हा ऊस शेतामध्ये 14 ते 15 महिने राहतो. त्याच्यानंतर तिसरी प्रकार आहे बघा लावणीचा सुरू हंगाम. म्हणजे सुरू हंगाम लागवडीचा कालावधी काय आहे? तर सुरू हंगाम लागवडीचा कालावधी आहे डिसेंबर ते फेब्रुवारी. मग हा जो सुरू हंगामाचा ऊस आहे हे किती महिने शेतात राहतो? 13 ते 14 महिने शेतामध्ये राहतो. किती महिने? 13 ते 14 महिने. त्यानंतर आपण बघूया खोडवा. खोडवा ही जी पद्धत आहे तर हे खोडवा ऊस आहे. या खोडवा ऊसाची लागवडीचा कालावधी काय आहे? तर याचा खोडव्याचा लागवडीचा कालावधी 15 फेब्रुवारी पूर्वी, 15 फेब्रुवारीच्या आधी हा ऊस लावावा लागतो. खोडवा किती महिने शेतात राहतो? हा 12 ते 13 महिने शेतामध्ये राहतो. आता बघा ऊस लागवडीचे प्रकार कोणकोणते आहे? ऊस लागवडीचे प्रकार काय पहा. ओली लागवड आहे, कोरडी लागवड आहे, एक डोळा लागवड आहे, त्याच्यानंतर पट्टा पद्धती आहे. तर ह्या पद्धती आपण पाहून घ्या. आता ओली लागवड काय सांगते पहा. ऊस लागवडीचे प्रकार आहे ओली लागवड. हलक्या व मध्यम जमिनीत डोळ्यांची टिपरी लावणीसाठी वापरली जाते. यामध्ये सुरुवातीस सरीमध्ये पाणी सोडून त्यानंतर बेने म्हणजे त्याला टिपरे हाताने 2.5 ते 5 सेंटीमीटर खोलीवर लावावे लागतात. कोणत्या लागवडीमध्ये? ओली लागवडीमध्ये. काय करावं लागतं? ही लागवड हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये केली जाते. जे आपण लावणीसाठी डोळ्याची टिपरं घेतो, ही जे टिपरं आहे याला काय करावं लागतं? सरीमध्ये पाणी सोडावं लागतं प्रथम आणि त्याच्यानंतर हाताने टिपरं 2.5 ते 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत लावावे लागतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कोरडी लागवड. आता कोरडी लागवड कशा प्रकारे केल्या जाते? कोणत्या जमिनीत केल्या जाते? तर भारी जमिनीसाठी ही जी कोरडी लागवड आहे ही भारी जमिनीसाठी 3 डोळ्याची टिपरी वापरली जातात. याच्यामध्ये 3 डोळ्याची टिपरी वापरली जातात. याच्यानंतर बघा एक डोळा लागवड. आता ही एक डोळा लागवड कोणत्या पिकामध्ये घेतली जाते? तर आडसाली व पूर्व हंगामासाठी ही लागवड योग्य आहे. जो आडसाली ऊस आहे आणि पूर्व हंगामी आहे याच्यामध्ये एक डोळा लागवड ही योग्य आहे. 2 टिपऱ्यामधील अंतर 1 फुटापर्यंत ठेवावं लागतं. एक डोळा लागवडीमध्ये आडसाली व पूर्व हंगामासाठी लागवड योग्य आहे. 2 टिपऱ्यामधील अंतर 1 फुटापर्यंत ठेवावं लागते. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे बघा पट्टा पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा पट्टा पद्धत काय आहे? नेहमीच्या पद्धतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा रिझरच्या सहाय्याने 2.5 ते 3 फूट अंतरावर सऱ्या पाडतात. पट्टा पद्धतीमध्ये 2.5 ते 3 फुटाच्या अंतराने काय केलं जातं? सऱ्या पाडल्या जात्या. सुरुवातीच्या 2 सऱ्यामध्ये ऊस लागण करून तिसरी सरी रिकामी सोडतात. यालाच जोडवळ पद्धत असेही म्हणतात.
काय सुरुवातीच्या 2 सऱ्यामध्ये ऊस लागण करून तिसरी सरी रिकामी सोडतात. यालाच काय म्हणतात, जोडवळ पद्धत असेही म्हणतात. आंतरपीक घेऊन दुहेरी उत्पन्न घेता येते. या पद्धतीमध्ये काय आंतरपीक घेऊन तुम्हाला दुहेरी उत्पन्न घेता येतं. त्यानंतरचा पॉईंट आहे बघा, भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळाल्याने ऊसाची वाढ जोमदार होऊन उत्पन्नात वाढ होते. सूर्यप्रकाश, भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा जर मिळाली तर ऊसाची वाढ कशी होते, जोमदार होऊन त्यामध्ये उत्पन्नात वाढ होते. आता आंतरमशागत काय करता येते आपल्याला ऊसामध्ये, या जोडवळ पद्धतीमध्ये आपण एक सरी सोडलेली असते ना, त्याच्यामुळं काय होतं, आंतरमशागत करता येते. ऊसाला पाणी देण्याच्या पद्धती पाहू आपण आता. ऊस बारमाही पीक असल्याने वर्षभर पाणी पुरवठा आवश्यक असतो. ऊस हे कसं पीक आहे, बारमाही पीक आहे, म्हणजे 12 महिने चालतं. त्यासाठी याला काय करावं लागतं, पाणी पुरवठा आवश्यक असतो. ऊसाच्या पिकाला 12 महिन्यासाठी पावसासह प्रत्येक शेतात एकूण 250 हेक्टर सेंटीमीटर पाणी पुरेशी होते. किती पाणी पाहिजे, 12 महिन्यामध्ये पावसाचं पाणी धरून ऊसाच्या पिकाला 12 महिन्यासाठी पावसासह प्रत्येक शेतात एकूण 250 हेक्टर सेंटीमीटर पाणी पुरेसं होतं. त्यानंतर आपण त्या पद्धती पाहू कोणत्या ऊस लागवडीच्या. आता सरी वरांबा पद्धती काय आहे, कशी आहे ती. सरी वरांबा पद्धत पहा, 10 ते 13 सऱ्यांचा एक वाफा अथवा कट तयार करून पाणी देण्याचा प्रघात आहे. सरी वरांबा पद्धतीमध्ये 10 ते 13 सऱ्यांचा एक वाफा अथवा कट तयार करून पाणी देण्याचा प्रघात आहे. ह्यात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. या पद्धतीमध्ये काय होतं, पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे लांब सरी वरांबा पद्धत. लांब सरी वरांबा पद्धत या पद्धतीमध्ये काय, जमीन कमी उताराची असेल तर उताराच्या दिशेने 40 ते 50 मीटर लांब साऱ्या पाडल्या जातात व प्रत्येक सरीस पाणी दिले जाते. या पद्धतीत मोजूनच पाणी दिले जाते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि उगवण चांगली होते. जी लांब सरी वरांबा पद्धत आहे हिच्यामध्ये काय केलं जातं, जमिनी कमी उताराची असेल तर उताराच्या दिशेने 40 ते 50 मीटर लांब साऱ्या पाडतात व प्रत्येक सरीस पाणी दिले जाते. पण हे पाणी कसं दिलं जातं, मोजूनच दिलं जातं. त्यामुळं पाण्याचा अपव्यय काय होतो, कमी होतो आणि उगवण चांगली होते. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ढाळाची सरी वरांबा पद्धती. आता या ढाळाची सरी वरांबा पद्धतीमध्ये जमिनीचा उतार 2% जास्त असल्यास ही पद्धत वापरली जाते. जिथं जमिनीला उतार असेल 2% जास्त असेल तर त्या ठिकाणी काय, ही ढाळाची सरी वरांबा पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर चौथी पद्धत आहे पट्टा पद्धत. आता या पट्टा पद्धत हिच्यामध्ये काय केलं जातं, ठिबक सिंचनासाठी उपयुक्त आहे. ही जी पट्टा पद्धती ना, ही ठिबक सिंचनासाठी उपयुक्त आहे. परंतु सर्वसाधारण पद्धतीने पाणी दिल्यासही पाणी वापरात 20 ते 30% बचत होते पट्टा पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर ठिबक सिंचन पद्धती. या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत 50 ते 60% होते. ठिबक सिंचन आपण जर ऊसाला पाणी सोडलं तर पाण्याची बचत किती होते, 50 ते 60% होते आणि उत्पन्न वाढ काय होते, 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते. जमिनीचे सपाटीकरण करण्याची आवश्यकता नसते. ठिबक सिंचन पद्धतीला जमिनीचे सपाटीकरण करण्याची आवश्यकता नसते. पाण्यात विरघळणारी खते देता येतात या पद्धतीमुळे. कोणत्या, ठिबक सिंचन पद्धतीमुळे काय होतं, पाण्यात विरघळणारी खतेसुद्धा आपल्याला देता येतात. त्याच्यानंतर बघूया आपण ऊसावरील रोग व किडी. मग ऊसावर कोणकोणत्या प्रकारचे रोग पडतात, कोणकोणत्या किडी लागतात हे आपण बघूया. आता ऊसावरील रोग हे बघा, त्यांचे नाव पहा काय आहे, चाबूक, कानी किंवा काजळी, केवडा आणि गवताळ वाढ हे ऊसावरील रोग आहे. त्यानंतर ऊसावरील किडी कोणते आहे तर खवले कीड, खोडकीड, बुडखा कांडळी. खवले कीड, खोडकीड, बुरखा कांडळी किंवा बुडखा कांडी कीड, पायरीला या काय आहे ऊसावरील किडी आहे. आता ऊसातील तणासाठी तणनाशकाचा वापर, ऊसातील तण काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तणनाशकाचा वापर करावा लागतो. तर ते कोणतं तणनाशक वापरणार तुम्ही बघा, ॲट्राटाप, टॅपेझिन, 2,4-D, ग्रामोक्झिन हे काय आहे तणनाशक आहे. हे ऊसातील तणांसाठी वापरण्यात येणारे तणनाशक कोणते, ॲट्रास्टाप, त्यानंतर टॅपेझिन, 2,4-D, ग्रामोक्झिन
हे तणनाशकं. त्यानंतर ऊसातील आंतरपिके. आता ऊसामध्ये तुम्ही कोणकोणते आंतरपिके घेऊ शकता, तर ऊसामध्ये आपण भुईमूग, हरभरा, बटाटा, कांदा, फ्लावर, दोडका, कारली, काकडी, कोबी इतके हे पीक आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. ऊसामध्ये कोणकोणते? भुईमूग, हरभरा, बटाटा, कांदा, फ्लावर, दोडका, कारली, काकडी, कोबी. आता ऊसाचे संरक्षण कसे करणार तुम्ही या किडीपासून? बघा, पायरीला कीड कोष सोडणे, म्हणजे पायरीला कीड जी असते कोष सोडणे, हिला काय फवारावं लागेल, तर मॅलेथिओन फवारावं लागेल. त्यानंतर खोडकिड्यासाठी काय? खोडकिड्या यांच्या प्रतिबंधनासाठी इंडोसल्फान पाण्यात मिसळून फवारावं खोडकिडीसाठी. त्यानंतर हुमणी किंवा वाळवी, हे जर रोग लागला, हा जमिनीतून लागतो, वाळवी हुमणी, तर BSC पावडर वापरावी. कानी रोग जर आला तर त्यासाठी काय? कानी रोगाचा उपसर्ग झालेले ऊसाची बेटे उपटून नष्ट करणे आवश्यक असते. ज्या ऊसावर किंवा ज्या ऊसाच्या बेटावर कानी रोग जर झाला तर त्याला डायरेक्ट काय करायचं? उपटून फेकून द्यायचं. त्यानंतर बघा, या ऊस कामगार मंडळासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापन झालेले आहे. याविषयी आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. तर हे लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळ याचं मुख्यालय कुठं आहे? तर याचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी. पुणे येथील सामाजिक न्याय परिसर कुठं? येरवाड्यापाशी. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर येरवाडा या ठिकाणी काय आहे? हे ऊस तोडणी कामगार महामंडळाचं मुख्यालय आहे. आणि याची स्थापना कधी झालेली आहे? तर 9 डिसेंबर 2014मध्ये. या महामंडळाची स्थापना 9 डिसेंबर 2014मध्ये झालेली. तर याचा उद्देश काय आहे बघा, या महामंडळाचा उद्देश आहे ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे मंडळ स्थापन झालेले आहे. त्यानंतर पुढचं पीक बघूया आपण, जूट. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्तांमध्ये मित्रामध्ये शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा, आता याच्यानंतरचं पीक जे आहे नगदी पीक जूट. तर या जूट पिकाचं शास्त्रीय नाव काय आहे बघा? कोरलस कॅप्सुलॅरिस हे याचं जूट या पिकाचं शास्त्रीय नाव आहे. ह्याचं महत्त्व काय आहे जूट पिकाचं? तर जूटला सुवर्णतंतू असेही म्हणतात. IMP लक्षात असू द्या, जूटला सुवर्णतंतू असेही म्हणतात, कारण त्यापासून सर्वात जास्त परकीय चलन मिळतं. कशापासून? या जूटपासून. त्यानंतर या जूटची लागवड कधी केली जाते बघा? लागवड पूर्व व ईशान्येकडील राज्यात, म्हणजे आसाम, बिहार, मेघालय, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जूटची लागवड केली जाते. हवामान कसं लागतं जूट या पिकासाठी? तर हवामान लागतं उष्ण व दमट हवामान, यासाठी योग्य असतं. त्यानंतर जमीन कशी पाहिजे? तर जमीन नदीच्या गाळाची, मध्यम, खोल आणि कसदार जमीन, तसेच पाणथळ जमीन या जूट पिकासाठी उपयोगी. नदीच्या गाळाची, मध्यम, खोल, कसदार आणि पाणथळ जमीन. जूटचे सुधारित वाण कोणकोणते आहे बघा? तर जूटच्या महत्त्वाच्या 2 प्रजाती आहे. 2 महत्त्वाच्या प्रजाती आहे जूटच्या. कोणत्या आहे? नंबर 1 आहे कॅप्सुलरिस, म्हणजे पांढरा जूट म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये प्रकार कोणते बघा? फंदूक, फुलेश्वरी आणि धालेश्वरी हे त्याच्यामधले मुख्य प्रकार आहे कॅप्सुलरिसमध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ओलिटोरियस. कोणता? ओलिटोरियस. टोसा जूट म्हणतो आपण त्याला. ओलिटोरियसला काय म्हणतो? टोसा जूट म्हणतो. तिचे 2 प्रकार कोणते? टोशा आणि चिंसूर ग्रीन. टोशा आणि चिंसूर ग्रीन. तरी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पीक उत्पादन व तंत्रज्ञानावरील काही महत्त्वाचे पिकं आणि त्याबद्दलचा भाग 1, भाग 2, भाग 3 यापूर्वी आपण पाहिलेला आहे. आणि त्याची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिला ओपन करून तुम्ही हे सर्व भाग पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तृणधान्य, कडधान्य, तेलबिया आणि आता हे नगदी पिकं हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करून द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.